पत्नीने तुमच्या विरोधात आणि तुमच्या घरच्यांच्या विरोधात BNS 85 अंतर्गत म्हणजे जुन्या IPC 498A अंतर्गत छळाची, हुंड्याची तक्रार केली आहे का? अटक, जामीन आणि न्यायाच्या संघर्षाची तुम्हाला आता भीती वाटते का? हा व्हिडिओ तुम्हाला त्या अन्यायातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवेल, तसेच या प्रक्रियेत येणाऱ्या समस्यांबाबतही सविस्तर माहिती देईल. ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड म्हणजेच AACG चॅनल या न्याय प्रक्रियेत तुमच्यासोबत आहे. चला तर सुरुवात करूया. अचानक 498A म्हणजेच BNS 85ची केस तुमच्यावर होते. तर याच्यावर समस्या काय आहे? एक दिवस अचानक पोलीस स्टेशनमधून फोन येतो, तुमच्यावर BNS 85 अंतर्गत हुंडा छळाचा गुन्हा दाखल झालाय. ही तक्रार तुमच्या पत्नीने दिली असून तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब आरोपी आहात, असे पोलीस सांगतात. कोणतीही पूर्वकल्पना न देता FIR दाखल झालेली असते. सर्व काही अचानक घडतं आणि घबराट होते. कुटुंब मानसिक धक्क्यात जातं. ही होते महत्त्वाची समस्या. आता याच्यावर उपाय काय? तर पहिला उपाय, घाबरू नका. ताबडतोब अनुभवी फौजदारी वकिलांचा सल्ला घ्या. BNSS 482 नुसार अंतरिम जामीन म्हणजेच अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज करू शकता. कोणतीही चूक होऊ देऊ नका. कायद्याचा आदर राखत शांत राहा. याविषयी तुम्हाला कोणतीही मदत लागल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमच्या नंबरवर. दुसरी समस्या येते, खोट्या तक्रारीची शक्यता. आता इथे समस्या बघा कशी असते. पत्नीने हुंडा किंवा मारहाणीचे आरोप केलेले आहेत, पण प्रत्यक्षात भांडण अन्य कारणाने झाले होते. अनेक वेळा घटस्फोटाचा दबाव किंवा इगोमुळे खोट्या तक्रारी दाखल होतात. FIR मध्ये दिलेल्या घटनांचा वेळ आणि ठिकाण अप्रामाणिक असतो. पोलीसही लगेच FIR नोंदवायला बघतात. त्यावेळी आरोपीवर लगेच संशय घेतला जातो. अशामध्ये उपाय काय? तर तक्रारीतील विरोधाभास समजून घ्या. तुमच्याकडे WhatsApp चॅट असेल, कॉल रेकॉर्डिंग असेल, फोटो, अशा पुराव्यांची जमवाजमव तयार करा. सत्याचे पुरावे तयार ठेवा. अनुभवी वकिलांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका. तपासात पोलिसांना सहकार्य करा. शांत राहा आणि प्रतिक्रिया मोजून द्या. आता पुढे अटक होण्याची भीती असते. आता इथे समस्या कशी असते? FIR झाल्यानंतर अटक होण्याचा धोका वाढतो. पोलीस घरी येऊन अटक करू शकतात. कुटुंबासह सगळ्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. समाजात बदनामी होते. कधी कधी जामीन मिळेपर्यंत वेळ लागतो किंवा तुरुंगात जावं लागतं का अशी भीती तयार होते. यावर उपाय काय? ताबडतोब BNSSच्या 482 अंतर्गत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करा. जर तुम्हाला भीती जास्त असेल तर अटक टाळण्यासाठी अर्जात आपलं सहकार्य व निर्दोषत्व दाखवा. न्यायालयात समजूतदारपणाने बाजू मांडा. पळून न जाता कायद्याचा आदर करा. हे न्यायालयाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. काही केस लॉमध्ये असे गाईडलाईन्स आहेत की FIR लगेच दाखल करू नये किंवा चौकशी केल्यानंतरच करा. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्हाला अटक होईल असे नाही. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा. पुढे होते मानसिक धक्का बसतो आणि समाजातील बदनामी. FIR झाल्यानंतर नातेवाईक, शेजारी, सहकारी यांच्यामध्ये चर्चा सुरू होते. आरोपीचं नाव पोलिसांच्या नोंदीत येतं. त्यातून बदनामी व सामाजिक बहिष्कार होतो. ऑफिसमध्ये बदनामी होते. मानसिक ताण वाढतो. यावर उपाय काय? सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ नका. कोणी काही बोलू द्या, तुम्ही काही बोलू नका. कायदेशीर प्रक्रिया शांतपणे पार पाडा. वकिलांमार्फतच बोलणी ठेवा. साक्ष्यांवर लक्ष केंद्रित करा. मानसिक बळ वाढवण्यासाठी काउन्सिलिंग घ्या. पुढील मुद्दा येतो पुराव्याविना FIR. पत्नीने तोंडी आरोप केले पण कोणताही वैद्यकीय किंवा दृश्य पुरावा नाही. केवळ पोलीस तिच्या म्हणण्यावरून FIR नोंदवतात. त्यात सत्यतेचा खूप मोठा अभाव असतो. कोर्टात आरोपीवर संशय असतो. न्याय मिळवणं कठीण होतं. याचा उपाय म्हणजे WhatsApp चॅट, फोन कॉल्स, ईमेल्स, फोटोज यांचे प्रिंटआउट काढा. CCTV फुटेज मिळाल्यास अजून चांगले. तिच्या आरोपांच्या तारखा आणि तुमचं स्थान सिद्ध करा. डिजिटल पुराव्यांची साखळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. आपल्या बाजूने जितके विश्वासार्ह पुरावे निर्माण करता येतील किंवा जे आहेत ते सादर करा. पुढचा मुद्दा येतो पोलीस तपासात गैरसहयोगाचा आरोप. समस्या अशी असते की तपासादरम्यान पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण टाळतो. उपस्थित न राहणे किंवा उडवाउडवीची उत्तरं देणे हे गैरसहयोग मानले जातं. त्यामुळे पोलिसांचा संशय अजून वाढतो. कोर्टात जामिनाच्या वेळी हा मुद्दा मांडला जातो. त्यामुळे केस कमकुवत होऊ शकते. न्यायालयाला आरोपीला सहकार्य न केल्याचं कारण देऊन जामीन नाकारू शकतं. यावर उपाय काय? तर प्रत्येक पोलीस चौकशी सहकार्य करा.
वेळेवर हजर राहा आणि सर्व माहिती प्रामाणिकपणे द्या. पोलिसांनी घेतलेल्या प्रत्येक जबाबाची प्रत मागा. सगळं लिखित स्वरूपात ठेवा. कायद्याच्या चौकटीत राहून सहकार्य करा. पुढे मुद्दा येतो, खोट्या मेडिकल रिपोर्टचा वापर कधी कधी केला जातो. पत्नीने बनावट मेडिकल रिपोर्ट सादर केले ज्यात शारीरिक मारहाणीचा खोटा आरोप केलेला असतो. डॉक्टरांकडून खोटं सर्टिफिकेट मिळवून ते पुरावा दाखल केले जातात. न्यायालयात त्यामुळे आरोपीचे निर्दोषत्व सिद्ध करणं अवघड होतं. कोर्ट मेडिकल रिपोर्टला महत्त्व देते, त्यामुळे आरोपी अधिक अडचणीत येऊ शकतात. यावर उपाय काय? सरकारी हॉस्पिटल किंवा वैद्यकीय बोर्डाकडून दुसऱ्या तपासणीची मागणी करा. वैद्यकीय तज्ज्ञांकडून मदत मिळवा. खोटेपणा सिद्ध होईल असे पुरावे गोळा करा. आरोपीच्या बाजूने इतर वैद्यकीय साक्ष गोळा करा. रिपोर्टमध्ये विरोधाभास आहे असे दाखवण्यासाठी प्रयत्न करा. आता पाहूया FIR आणि तपासातील माहिती मिळत नाही. FIR झाल्यानंतर आरोपीकडे FIR ची प्रत, तपास अहवाल यांची माहिती दिली जात नाही. त्यामुळे आरोपी त्याच्या बचावासाठी तयारी करता येत नाही. पोलीस टाळाटाळ करतात. कोणते पुरावे आहेत ते समजत नाही. कोर्टात पुरेशी तयारी करता येत नाही. यावर उपाय काय? RTI म्हणजेच माहितीचा अधिकार अंतर्गत FIR, तपास अहवाल आणि जबाब मागवा. वकिलांमार्फत पोलीस अधिकाऱ्याकडे अधिकृत पत्र पाठवा. कोर्टात न्याय मिळवण्यासाठी पुरावा आवश्यक असतो. योग्य कागदपत्र मिळवणं हा तुमचा अधिकार आहे. तपास पारदर्शक ठेवण्यासाठी सत्यता ठेवा. सर्व कुटुंबावर आरोप. समस्या काय असते ते 498 म्हणजेच आत्ताचा BNS 85 प्रकरणात केवळ पतीच नव्हे तर त्याचे आई वडील, भाऊ बहीण, लहान मुले नाही पण बाकीचे जे नातेवाईक आहेत कोणीही असेल ते त्यांच्यावर आरोप होऊ शकतो. सगळ्या कुटुंबांवर मानसिक ताण येतो. लहान मुलांवर याचाही ताण येतो. अनेक जण यात प्रत्यक्ष सहभागी नसतात तरी त्यांच्यावर FIR होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेटीस धरले जाते. हे अत्यंत अन्यायकारक ठरते. यावर उपाय काय? प्रत्येक सदस्याबाबत वेगवेगळी जबाबदारी दाखवा. ज्येष्ठ नागरिक, वेगळं राहणं, कुटुंब, अपंगता याचे पुरावे सादर करा. त्यांच्या सहभागाचा अभाव दाखवा. कोर्टात वेगळा जामीन अर्ज सादर करा. त्यांच्या निर्दोषतेवर भर द्या. आत्ताच काही निकालांमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की 498 मध्ये केस स्ट्रॉंग व्हावी म्हणून घरच्यांना इन्व्हॉल्व केले जाते. तर असे काढता येऊ शकते नाव. त्याचे आपण पुढे पाहणार आहोत. चार्जशीट दाखल झालेली असते. आता काय करायचे? पोलीस तपास पूर्ण करून कोर्टात चार्जशीट दाखल करतात. यात आरोप ठोस असल्याचे दाखवले जातात. आरोपी विरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते. आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्ष सक्रिय होतात. त्यामुळे आरोपीवर दडपण येते. आता काय करायचं? तो उपाय काय? चार्जशीट बारकाईने तपासा. त्यातील पुरावे, तारखा, जबाब यात विरोधाभास असल्यास ते दाखवा. अनुभवी वकिलांच्या साहाय्याने बचावाचे मुद्दे तयार करा. कोर्टात साक्षीदाराची उलट तपासणी करा. न्यायालयात खरी परिस्थिती सादर करता येते. त्याने तुमचा बचाव होऊ शकतो. आता विरोधाभासापूर्ण आरोप. समस्या काय असते? FIR, चार्जशीट आणि पत्नीच्या कोर्टातील जबाबामध्ये विरोधाभास असतो. एखाद्या ठिकाणी मारहाणीचा उल्लेख असतो पण दुसऱ्या ठिकाणी तो उल्लेख नसतो. अशा विरोधाभासामुळे सत्यता शंकास्पद ठरते. तरीही पोलीस किंवा कोर्ट हे दुर्लक्ष करू शकतात. त्यामुळे आरोपीवर अन्याय होतो. यावर उपाय काय? सर्व जबाब, साक्षी व पुराव्यांमधील विरोधाभास टिपा. कोर्टात या विरोधाभासास आधार द्या. वकिलाद्वारे उलट तपासणी करताना हे मुद्दे अधोरेखित करा. प्रत्येक विरोधाभास न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्या. विश्वासार्हतेचा अभाव सिद्ध करा. आता पुढे ही एक समस्या असते की नोकरीवर परिणाम होतो. FIR झाल्यानंतर सरकारी, खाजगी नोकरीमध्ये अडचणी निर्माण होतात. निलंबन, प्रमोशन थांबतं किंवा नोकरी जाण्याची शक्यता काही वेळेस होऊ शकते. सगळीकडे असे होत नाही पण या समस्या येऊ शकतात. सहकाऱ्यांकडून दुजाभाव होतो. बदनामीमुळे मानसिक ताण वाढतो. हे सगळं कुटुंबासाठी त्रासदायक असतं. यावर उपाय काय? नोकरीच्या संस्थेला कायदेशीर उत्तर द्या की केवळ FIR झाली आहे, निर्णय नाही. वकिलांमार्फत संस्थेला स्पष्टीकरण पत्र द्या. कोर्टाची कागदपत्रे आणि जामीन आदेश सादर करा. बदनामी रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण मागा. मानसिक संतुलन टिकवण्यासाठी मदतीचा सल्ला घ्या किंवा तुम्ही आमच्याशीही मदत मागू शकता किंवा काउन्सिलरशीही मदत घेऊ शकता. या केसमुळे काय घडते? मुले विनाकारण अडकतात. कसे अडकतात ते सांगतो. समस्यामध्ये काय होते की या प्रकरणांमध्ये अनेक वेळा मुलं अडकतात. आई वडिलांकडे मुलाचा ताबा असतो पण नक्की कोणाकडे ताबा आहे? म्हणजे कधी कधी आई घेऊन जाते, कधी वडिलांकडे असतो. मग त्यांना आपल्या आई वडिलांना भेटता येत नाही. त्यामुळे मुलांचं मानसिक आरोग्य आणि भावनिक विकास बिघडतो. वडिलांवर अन्याय होतो. त्यामुळे मुलांना कधी कधी असं वाटते की आईने काय केस टाकली आहे
की सारखे कोर्टात जावं लागतं, म्हणजे दोघांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी काय ना काहीतरी वेगळे प्रकार निर्माण होतात. यावर उपाय काय? फॅमिली कोर्टात मुलाच्या हक्कासाठी अर्ज करायचा, भेटीच्या हक्कासाठी अंतरिम आदेश मागायचा, मुलाच्या हिताला प्राधान्य देणारा दृष्टिकोन वापरा, पत्नीशी शांततेने बोलून भेटीचे वेळापत्रक ठरवायचे, मुलांच्या नजरेतून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करा. ही FIR रद्द करता येते का? तर समजा बघा, आता FIR स्पष्टपणे खोटी आहे तरी पोलीस तपास करत नाहीयेत, अनेक महिने केस सुरू राहते, आरोपीला सतत कोर्टात हजर राहावं लागतं, वेळ, पैसा आणि प्रतिष्ठेचं नुकसान होतं, कोर्टाचा वेळही वाया जातो. यावर उपाय काय? FIR मधील विरोधाभास, खोटेपणा, आधारहीन आरोप दाखवा. उच्च न्यायालयामध्ये तुम्ही BNSS 528 अंतर्गत FIR रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करू शकता. कायदेशीर दस्तावेज जोडून सुसंगत व्यक्तिवाद करा. खटला निकाली लावण्यासाठी वकिलाची मदत घ्या. उगाच वेळ वाया घालू जाऊ देऊ नका. मगाशी आपण पाहिले की आई वडील किंवा नातेवाईकांवर केस केली जाते. अशाच केसमध्ये कोर्टाने सांगितले आहे की असे करू नका, आणि काही वेळेस याचाच आधार घेऊन हायकोर्ट बाकीच्या घरच्यांवर झालेली केस रद्द करू शकते, म्हणजे FIR रद्द करू शकते. पुढील मुद्दा येतो सेटलमेंटचा दबाव. पत्नी म्युच्युअल डिवोर्ससाठी किंवा तडजोडीसाठी मोठ्या रकमेची मागणी करते. अनेकदा ही रक्कम लाखो कोटींमध्ये असते. आरोपीला पैसे द्यावेत की नाही असा संभ्रम असतो. तडजोडीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग केली जाते, त्यामुळे मानसिक ताण वाढतो. यावर उपाय काय? एकाही कागदावर सही करू नका. जोपर्यंत सर्व अटी स्पष्ट नाहीत, कोर्टाच्या देखरेखीखाली तडजोडीचे दस्तावेज करा. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. वकिलांच्या सल्ल्याशिवाय पैसे देऊ नका. न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करा. निर्दोष सिद्ध झाल्यावर काय करायचे? आता समस्या असते की कोर्टाने आरोपीला म्हणजेच पतीला निर्दोष ठरवला तरी समाजात केस झाली होती हे ओळखलं जातं. बदनामी कायम राहते. नोकरी, लग्न, समाजात वावर यावर परिणाम होतो. खऱ्या गुन्हेगारासारखं वागवलं जातं. हे अन्यायकारक आहे. यावर उपाय काय? तर BNSच्या 248 आणि 217 अंतर्गत खोटी तक्रार देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करता येतो. मानहानीचा दावा दाखल करता येतो. सोशल मीडिया आणि कायदेशीर मार्गांचा वापर करून सत्य बाहेर आणा. समाजात सकारात्मक कृती दाखवा. तुमचा कायदा बाजूने आहे याचा विश्वास ठेवा. मानहानीचा दावा. समस्या: खोट्या प्रकरणांमुळे मानसिक त्रास, सामाजिक बहिष्कार आणि आर्थिक नुकसान होतं. इज्जतीवर परिणाम होतो. मित्र, सहकारी दूर जातात. कुटुंबाचंही नुकसान होतं. त्यामुळे आयुष्य बदलतं. यावर उपाय काय? दिवाणी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करा. नुकसान भरपाईची रक्कम स्पष्टपणे नमूद करा. मानसिक त्रासाची पुरावा जोडू द्या. वकिलांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. आम्हीही तुम्हाला यामध्ये मदत करू आणि आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवू. वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्य बिघडले जाते. BNSच्या 85/498A या केसमुळे, प्रकरणामुळे वैयक्तिक आयुष्य खिळखिळ होतं. वैवाहिक नातं संपतं, नोकरीत अडथळे येतात, मित्र, कुटुंब यांच्याशी नातं बिघडतं, आत्मविश्वास हरवतो, भविष्य अंधारमय वाटू लागतं. यावर उपाय असे असतात: स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करा. कायद्याने न्याय मिळेल यावर विश्वास ठेवा. मित्र, कुटुंबाचा आधार घ्या. वकिलांच्या सल्ल्याने पुढील पावले उचला. नव्याने सुरुवात करा. आता संयम व कायदेशीर लढाई. अनेकदा खोटी केस असूनही निकाल लागायला वेळ लागतो, म्हणजे वर्ष लागतं, त्याच्यापेक्षा जास्त लागू शकतं. तणाव, मानसिक थकवा, आर्थिक नुकसान होतं. न्याय मिळवण्याची वाट खडतर आहे. समाजात न्यायाची अपेक्षा कमी होते. न्यायालयीन प्रक्रिया गुंतागुंतीची वाटते. यावर उपाय काय? संयम ठेवा. प्रत्येक टप्प्यावर वकिलांचा सल्ला घ्या. योग्य पुरावे तयार ठेवा. कायदेशीर प्रक्रिया विश्वासाने पूर्ण करा. शेवटी सत्य जिंकलं पाहिजे हा निर्धार ठेवा. तुमच्या हक्कांसाठी कायद्याची लढाई. जर तुम्हीही अशाच अन्यायकारक 498A IPC आणि 85 BNS प्रकरणात अडकला असाल तर घाबरू नका. आम्ही आहोत तुमच्यासोबत. कायदेशीर मार्गदर्शन, अनुभव आणि न्यायासाठी ॲडव्होकेट अभिनंदन चंद्रकांत गायकवाड यांच्या आर्थिक मार्गदर्शनासाठी आणि तत्काळ मदतीसाठी आमचं YouTube चॅनल AACG ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड सबस्क्राईब करा. तुमचं प्रत्येक शेअर, लाईक आणि कमेंट कोणाच्या तरी न्यायाच्या प्रवासात मदत करू शकतं. आमचा ईमेल आयडी आहे aacglaw@gmail.com. आमचा मोबाईल नंबर आहे 9890912070. कधीही संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला मदत नक्की करू. धन्यवाद.